नमस्कार. सकाळपासूनच सरपा बाजारात मोठी खळबळ माजली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील अभूतपूर्व स्थित्यांतर आणि वाढत्या भूराजकीय तणावामुळे भारतीय सोन्या चांदीच्या दरांनी एका रात्रीत जोरदार उसळी घेतली असून ते थेट ऐतिहासिक उच्चांकाला स्पर्श करण्याच्या तयारीत आहेत. केवळ 24 तासांमध्ये सोन्या चांदीच्या किमतीत झालेला हा तीव्र आणि नाट्यमय चढ उतार गुंतवणूकदार, व्यापारी आणि सामान्य ग्राहक अशा सर्वांसाठीच एक मोठा धक्का आहे. तुमच्या हातात असलेली ही मूल्यवान धातू केवळ दागिना राहिलेली नाही, ती बनली आहे जागतिक महाशक्तीच्या आर्थिक धोरणामधील वाढत्या संघर्षाचे प्रतीक. सोन्याने एका नव्या विक्रमी टप्प्याला स्पर्श केला आहे, तर चांदीने औद्योगिक मागणीच्या बळावर रॉकेट सारखी गती घेतली आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू असताना सोन्या चांदीच्या दरातील ही विक्रमी वाढ सामान्य ग्राहकांसह प्रत्येक गुंतवणूकदारासाठी चिंतेचा आणि संधीचा विषय ठरली आहे. या ऐतिहासिक तेजी मागे दडलेले सर्वात मोठे आणि निर्णायक कारण म्हणजे अमेरिकेचे फेडरल रिझर्व्ह या आठवड्यातील होणाऱ्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीकडे संपूर्ण जगाचे अर्थकारण डोळे लावून बसले आहे. या बैठकीत व्याजदराबाबत होणारा एक निर्णायक निर्णय केवळ डॉलरची दिशा ठरवणार नाही, तर तो सोन्या चांदीच्या पुढील अनेक महिन्यांच्या भविष्यावर शिक्कामोर्तब करणार आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर धोरणामधील वाढती अनिश्चितता आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता या शक्तिशाली घटकांनी भारतीय बाजाराला हादरून सोडले आहे. प्रश्न हा आहे, सोन्याचे उच्चांक गाठला असला तरी ही तेजी कायम राहणार की बाजारात अचानक मोठा ब्रेक लागणार? जर तुम्ही दीर्घकाळ सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल किंवा सध्या लग्नसराईसाठी मोठी खरेदी करण्याची तयारी करत असाल, तर हा विक्रमी दरवाढीचा काळ तुमच्या प्रत्येक आर्थिक निर्णयावर थेट परिणाम करू शकतो. आजचे ताजे दर जाणून घेणे तुमच्यासाठी हजारो रुपयांचे संभाव्य नुकसान टाळण्यास मदत करू शकते. ही तेजी केवळ एक क्षणिक चढ उतार आहे की गुंतवणुकीसाठी आलेली एक मोठी आणि शेवटची संधी? आजच्या या विशेष माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे तसेच चांदीचे आजचे अचूक दर काय आहेत हे जाणून घेऊया. चला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण चांदीपासून सुरुवात करूया. गेल्या आठवड्यात चांदीच्या दराने मोठी उसळी घेतली होती, ज्यात सुमारे 10,000 रुपयांची मोठी वाढ नोंदवली गेली. या अभूतपूर्व तेजीत औद्योगिक मागणीची भूमिका सर्वाधिक महत्त्वाची ठरली, कारण इलेक्ट्रिक वाहने आणि सौर ऊर्जा क्षेत्रातील वाढत्या वापरामुळे चांदीला व्हाईट गोल्ड म्हणून ओळख मिळाली. मात्र विक्रमी किमती गाठल्यानंतर आता ही तेजी काहीशी थांबली असून दराला ब्रेक लागलेला दिसत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे नफा वसुली आणि फेडरल रिझर्व्हच्या महत्त्वाच्या निर्णयाची बाजारपेठेत असलेली प्रतीक्षा. या पार्श्वभूमीवर आज चांदीच्या दरात मोठी प्रादेशिक भिन्नता दिसून येत आहे. चेन्नई, हैदराबाद आणि केरळ यासारख्या दक्षिण भारतातील प्रमुख शहरांमध्ये आज 1 किलो चांदीचा दर 1,98,000 इतका उच्चांकी आहे. महाराष्ट्रात आज 1 ग्राम चांदीचा भाव 189 रुपये आहे. तर मित्रांनो, 10 ग्रामसाठी 1,890, 100 ग्राम चांदीसाठी 18,900 इतके मोजावे लागतील. बाजारातील ही क्षेत्रीय तफावत आणि चढ उतार सूचित करतात की सध्या गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. जागतिक व्याजदर आणि डॉलरची स्थिती यावर चांदीची पुढील दिशा अवलंबून असेल. त्यामुळे सध्याच्या अस्थिरतेत गुंतवणूकदारांनी अत्यंत सावधगिरीने व्यवहार करणे आवश्यक आहे. चांदीच्या बाजारातील सध्याची अस्थिरता पाहता तज्ज्ञांचे मत आहे की दीर्घकाळासाठी चांदीमध्ये गुंतवणूक करणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते, परंतु अल्पकाळासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने लवकरच व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतल्यास डॉलर कमजोर होईल आणि चांदीला तेजीची मोठी संधी मिळेल. सध्याचे दर पाहता बाजाराला आता केवळ 2 लाख रुपयांचा टप्पा खुणावत आहे. जर फेडरल रिझर्व्हने सकारात्मक संकेत दिले आणि मागणी कायम राहिली, तर चांदी लवकरच 2 लाख प्रति किलोचा महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीरित्या पार करेल, अशी शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. आता सर्वात मौल्यवान धातू सोन्याबद्दल बोलूयात. सोन्याच्या किमतीत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असून आजही तेजी कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील भूराजकीय तणाव
आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता यामुळे सुरक्षित गुंतवणुकीची मागणी शिगेला पोहोचली आहे. संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीच्या अपेक्षित धोरणामुळे डॉलर कमकुवत होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे सोन्यासारख्या धातूमध्ये गुंतवणूक वाढली आहे. ही वाढ केवळ भारतीय बाजारातच नाही तर जागतिक स्तरावर सोन्याला विक्रमी दरावर घेऊन गेली आहे. सोन्याच्या दराची ही मालिका एक गोष्ट स्पष्ट करते की गुंतवणूकदार सध्याच्या अस्थिर वातावरणात केवळ सोन्यावरच विश्वास ठेवत आहेत, ज्यामुळे सोन्याची किंमत आजवरच्या उच्चांकी पातळीवर स्थिर आहे. कालच्या तुलनेत सोन्याच्या दरात आज झालेली किरकोळ वाढ ही बाजारात खरेदीचा कल कायम असल्याचे दर्शवते. यामुळे ग्राहकांच्या खर्चात वाढ होत असली तरी गुंतवणुकीच्या दृष्टीने सोने अजूनही एक महत्त्वाचा पर्याय म्हणून पाहिले जात आहे. 18 कॅरेट सोन्याचे आजचे दर 1 ग्राम 9,782 रुपये, 10 ग्राम 97,820 रुपये, 100 ग्राम 9,78,200 रुपये. 22 कॅरेट सोन्याचे आजचे दर 1 ग्राम 11,955 रुपये, 10 ग्राम 1,19,550 रुपये, 100 ग्राम 11,95,500 रुपये. 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर 1 ग्राम 13,042 रुपये, 10 ग्राम 1,30,420 रुपये, 100 ग्राम 13,04,200 रुपये. सोन्याच्या दरातील ही सततची वाढ पाहता सध्याच्या किमतीवर गुंतवणूक करावी की थांबावी यावर तज्ज्ञांचे मत जाणून घेणे आवश्यक आहे. तज्ज्ञांचे मत आहे की दीर्घकाळात सोन्याचे भविष्य अत्यंत सुरक्षित आणि उज्ज्वल आहे. सोने हे केवळ दागिना नाही तर ते तुमच्या संपत्तीच्या पोर्टफोलिओमधील एक अत्यावश्यक हेल्थ इन्शुरन्स आहे. महागाई आणि जागतिक आर्थिक संकटाच्या काळात सोन्याने नेहमीच उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अनेक देशाच्या मध्यवर्ती बँका सध्या मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करत आहेत, जी सोन्याच्या मूलभूत मूल्याला सतत आधार देत आहे. याच कारणामुळे सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता फार कमी आहे. तज्ज्ञांनुसार सोन्याच्या दरात सध्या थोडी स्थिरता असली तरी आंतरराष्ट्रीय बाजारात पुढचे मोठे लक्ष्य $2,200 प्रति इतके आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर हे लक्ष्य गाठल्यास भारतीय बाजारात 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रामचा दर 1,40,000चा टप्पा महत्त्वाचा पार करू शकतो. फेडरल रिझर्व्हने अपेक्षेप्रमाणे व्याजदरात कपात करण्यास सुरुवात केल्यास या लक्ष्याकडे सोन्याचा प्रवास वेगाने सुरू होईल. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारासाठी सध्याचे दर अजूनही आकर्षक आहेत. मात्र तुम्ही अल्पकाळासाठी किंवा लग्न सराईसाठी तातडीने खरेदी करत असाल तर खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सोन्याच्या दराची शुद्ध किंमत आणि प्रत्यक्षात तुम्हाला पडणारी किंमत यात मोठा फरक असतो. या दरामध्ये 3% वस्तू व सेवा कर, GST, 1% TCS आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दागिन्यांची घडणावर शुल्क समाविष्ट नाही. हे शुल्क 5% ते 25% पर्यंत असू शकते, ज्यामुळे तुमच्या दागिन्यांची अंतिम किंमत लक्षणीयरित्या वाढते. त्यामुळे तुम्ही केवळ दराकडे न पाहता घडणावर शुल्काची तुलना करणे आवश्यक आहे. यासोबतच सोन्याची खरेदी करताना हॉलमार्क पाहूनच खरेदी करा. आत्ताच्या नवीन नियमानुसार हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या सोन्याच्या शुद्धतेची अचूक माहिती मिळते आणि भविष्यात विक्री करताना तुम्हाला योग्य परतावा मिळतो. बाजारात सध्या असलेल्या अस्थिरतेमुळे तज्ज्ञांचा सल्ला आहे की मोठी गुंतवणूक एकाच वेळी करण्याऐवजी दरात थोडी घसरण झाल्यास टप्प्याटप्प्याने खरेदी करणे अधिक सुरक्षित ठरू शकते. आता सोन्याचा दर कधी आणि कोणत्या कारणामुळे अचानक बदलेल याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. फेडरल रिझर्व्हच्या बैठकी व्यतिरिक्त तुम्हाला काही महत्त्वाच्या जागतिक डेटावर लक्ष ठेवावे लागेल. यात अमेरिकेतील महागाईचे आकडे आणि बेरोजगारीचे आकडे यांचा समावेश आहे. हे आकडे अपेक्षेपेक्षा वेगळे आल्यास सोन्याच्या दरात त्वरित आणि मोठे बदल घडून येतात. त्याचप्रमाणे जपान आणि युरोपियन सेंट्रल बँक काय धोरणे घेतात यांचाही अप्रत्यक्ष परिणाम सोन्याच्या दरावर होतो. या सर्व जागतिक ट्रिगर्सवर आम्ही सखोल लक्ष ठेवून आहोत. सोन्या चांदीच्या बाजारातील या प्रत्येक महत्त्वाच्या क्षणाचे विश्लेषण आणि पुढील दर काय असतील याची माहिती मिळवण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.